गेल्या 10 वर्षात या देशात संविधान राहिलेलं नाही. भारतीय घटनेच्या आणि संविधानाच्या चिंधड्या उडवल्या गेल्या. सत्ताधाऱ्यांचा गुलाम म्हणून न्यायालय आणि निवडणूक आयोग काम करत आहे. आमचा विरोध हा हुकुमशाहीला आहे, संविधान नाही, हम करे सो कायदा आहे. संविधानिक पदावर नेमलेले व्यक्ती हे सरपटणाऱ्या प्राण्यांसारखे काम करत आहेत. सत्ता चिरायू होऊ द्या अशा शुभेच्छा देतो. संविधानाच्या रक्षणासाठी आणाभाका खातो. पण गेल्या 10 वर्षामध्ये या देशात कधी नव्हे इतक्या आमच्या भारतीय घटनेच्या आणि संविधानाच्या चिंधड्या उडवलेल्या. अनेक संविधानाने निर्माण केलेल्या संस्था, न्यायालयापासून निवडणूक आयोग, राज्य घटनेची अंमलबजावणी करणारी प्रत्येक संस्था याच सत्ताधाऱ्यांची गुलाम म्हणून काम करते. संविधानानं आम्हाला हे कधी सांगितलं नव्हतं की या संस्थांनी गुलाम व्हावं आणि हुकुमशाहीची तरफदारी करा. त्याच्यामुळे यापुढली लढाई जी आहे या देशात जी सुरू झाली आहे ती संविधान वाचवण्यासाठी. आम्ही सगळेच आमचा विरोध एखाद्या राजकीय पक्षाला किंवा नेत्याला नसून या देशात संविधानाच्या छाताडावर उभं राहून जी हुकुमशाही चालवली जाते त्याला. आणि म्हणून पुढला प्रजासत्ताक हा अधिक मुक्त वातावरणात संविधानाच्या छायेत होईल त्याच्याविषयी आमच्या मनात शंका. तर संविधान आहे म्हणून लोकशाही टिकून आहे, मात्र आपण वारंवार बोलता की सध्याची जी परिस्थिती आहे ही हुकुमशाहीकडे सध्या लोकशाही अजिबात नाही. लोकशाही नाही याचं कारण संविधान नाही. हम करे सो कायदा. राष्ट्रपती असतील, राजभवन असेल, मंत्रिमंडळ असेल, न्यायालय असेल, निवडणूक आयोग असेल, या संस्थांनी या देशाच्या लोकशाहीचं रक्षण करायचं. पण दुर्दैवाने तसं घडताना दिसत नाही. तोडगा काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत हाहाकार घडेल. मुख्यमंत्र्यांनी जरांगे जिथे आहेत तिथे जाऊन त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे. हा प्रश्न श्रेय घेण्याचा नसून हा प्रश्न महाराष्ट्राची सामाजिक कायदा सुव्यवस्थेची स्थिती यावर नियंत्रण ठेवण्याचा आहे. जवळजवळ तोडगा आलेला आहे. 8 ते 9 तास आम्ही काल चर्चा केली. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. 30 तारखेला वंचित ही आमच्या चर्चेत सहभागी होईल. तोडगा जर काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबई शहरामध्ये हाहाकार माजेल. अशा प्रकारच्या गर्दीचं वादळ या मुंबई शिरताना मी पाहतो. मुख्यमंत्र्यांनी जाऊन स्वतः जरांगे पाटलांशी चर्चा केली पाहिजे. ते जिथे आहेत तिथे आणि तोडगा काढला पाहिजे. त्यांना आश्वस्त केलं पाहिजे. सर्व राजकीय पक्षांची ऑल पार्टी मीटिंग बोलवून त्यांच्यासह जरांगे पाटलांना भेटलं पाहिजे. ऑल पार्टी डेलिगेशन घेऊन मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांशी चर्चा केली पाहिजे. हा प्रश्न श्रेय घेण्याचा नसून हा प्रश्न महाराष्ट्राची सामाजिक स्थिती, कायदा सुव्यवस्थेची स्थिती याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा. इतका गोंधळ या राज्यामध्ये कधीच घडलेला नव्हता. राज्याचे मुख्यमंत्री 2 दिवस शेतावर काहीतरी उपटत होते. आपण पाहिलं असेल. काय उपटत तुम्हाला माहित नाही, पण ते चित्र आहे सगळं. तिथे उपटतायत. ही उपटाउपटी थांबवून त्यांनी आता जरांगे पाटील यांच्यामुळे जी परिस्थिती या राज्यात निर्माण झाली आहे, मुंबईत निर्माण होऊ पाहते, त्यात लक्ष घातलं पाहिजे. आणि हे एका पक्षाचं काम नसून या राज्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांना एकत्र घेऊन त्यांनी या संदर्भातला तोडगा शोधायला. जरांगे पाटील यांचं देखील हेच म्हणणं आहे की शिष्टमंडळ वारंवार येतं, मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री. शिष्टमंडळ कोणाचे येत आहे? गिरीश महाजन, कोणते आमच्या जालन्याचे काय, कोणतरी खोतकर, त्यांचं हे शिष्टमंडळ आहे का? कोणाचं शिष्टमंडळ? हे कोण आहेत? हे टपोरी लोक आहेत सगळे.
त्यांच्याकडे काय आहे, हे खोके बिके डाळ घ्यायला ठीक आहे, खोक्याचं वाटप करायला. शिष्टमंडळ हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ हवं. ऑल पार्टी डेलिगेशन ज्याला आम्ही म्हणतो पार्लमेंटच्या भाषेमध्ये दिल्लीत, ऑल पार्टी डेलिगेशन. तुम्ही दोन्ही सदनातले विरोधी पक्ष नेते, इतर त्या पक्षाचे त्या सभागृहातले गटनेते, इतर काही जाणकार लोक सर्वच पक्षाचे, त्यांचं एक शिष्टमंडळ तयार करून मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ते शिष्टमंडळ घेऊन जिथे जरांगे पाटील आता आहे तिथे जायला.